तुम्हाला पण माझ्यासारखे केक खायला आवडतो, मग हे 10 मिनिटात बनणारा केक बनवा ना। बघा, 1 वाटी साखर घ्यायचं आणि 1 वाटी दुधात ना विरघळून घ्यायचं आणि 1 आंबा मी मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक अशी स्मूथ पेस्ट करून घेतली, छान मिक्स करून घेतली। त्यानंतर आपल्याला पीठ लागणार आहे, गव्हा किंवा मैदा दोन्हीपैकी कोणतंही एक वापरला तरी चालेल, पण चाळून घ्यायचं आहे। तर मी चाळणीसाठी बघा अशी आयडिया लावली, पीठ बाहेर पडू नये म्हणून। मग अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा म्हणजे पाव चमचा बेकिंग सोडा वापरला। मग चव बॅलन्स करायला म्हणून अर्धा लिंबू पिळला मी, आणि त्यामुळे आपला सोडा पण छान फर्मेंट होईल। छान एकाच डायरेक्शनमध्ये ना मिक्स करून घ्यायचं, थिकच ठेवायचं बॅटर, जास्त लूज नाही ठेवायचं। आता मी बेकिंगसाठी ना तवा ठेवला आणि त्याच्यावर आप्पे पात्र ठेवलं। हे 10 मिनिटं ना प्रीहीट करून घेतलं मीडियम आचेवर। आता गॅस मंद आचेवर करायचं आणि मी इथं थोडंसं पाव चमचानं तूप टाकलं होतं, म्हणजे छान स्मेल येईल आपल्या जे मिनी मँगो केक आहे त्यांना। आणि एक चमचा फक्त त्यामध्ये हे टाकून घ्यायचं बॅटर आणि 10 मिनिटं ना मीडियम आचेवरच वाफवून घ्यायचं। 10 मिनिटात सुंदर असे आपले मिनी मँगो केक तयार होतात। बघा, टूथपिक पण आपले एकदम क्लिअर निघले। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही साईडून पण सेकून घेऊ शकता। मला असं वाटलं की ठीक आहे, नको आतून कच्चा राहिला, म्हणून मी दोन्ही साईडून पण सेकून घेतली आणि मग एक करून असं मोकळं करून घ्यायचं आणि एन्जॉय करायचं। तुम्ही पण बनवा, तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर आवडीने खातील, मोठेही आवडीने खातील। आम्हाला तरी खूप जास्त आवडले। कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा। आता इथे हवं असेल तर तुम्ही वरतून साखरची पावडर पण थोडी भिरभरू शकता, दिसायला पण छान दिसतील, टेस्टला पण थोडे गोड लागतील। तर बघा किती छान सुंदर अशी जाळी तयार झाले। चवीला पण सेम केकच लागत होते आणि जेवढ्या लवकर बनले तेवढ्या लवकर संपले पण।